महाराष्ट्र गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी लेक लाडकी ही कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला। अर्थमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती। त्यानुसार सरकार 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना 18 वर्षापर्यंत 5 टप्प्यामध्ये एक ठराविक रक्कम देणार आहे। मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, पहिलीत गेल्यावर 6000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7000 रुपये, 11वीत प्रवेश घेण्यासाठी 8000 रुपये आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75000 रुपये रोख देण्यात येणार आहे। अशी ही एकूण 1,01,000 रुपये रक्कम मुलीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आली। या योजनेचा लाभ कोणाला होणार? लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबाला देण्यात जाणार। या योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या 1 ते 2 मुलींसाठी लागू राहील। एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना आई वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल। मात्र त्यानंतर आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। लाभार्थीचं कुटुंब बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं। अर्ज कुठं आणि कसा करायचा? तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा। स्क्रीनवर तुम्ही अर्जाचा फॉर्म पाहू शकता। याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। योजनेसाठीच्या शासन निर्णयामध्ये हा फॉर्मॅट देण्यात आला। एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता। यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं। तारीख ठिकाण टाकून सही करायची। अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडे पोहोच पावती घेणं आवश्यक आहे। अर्जासोबत जोडायची कागदपत्र, लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं। लाभार्थ्याचा आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील। पालकाचं आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड, पिवळ्या अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र। अर्ज केल्यानंतर पुढे अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज कागदपत्र नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची। त्यानंतर अर्ज संबंधित बाल विकास कार्यक्रम अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे पाठवला जावा। प्रशासकीय यंत्रणेने अर्जाची 2 महिन्यामध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांची ओळख पटल्यानंतर लाभाची थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारपर्यंत जमा केली जाते। राज्यातील 2 ते 3 लाख मुलींना या योजनेचा फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातं। स्त्री भ्रूण हत्या रोखणं, मुलीचा जन्मदर वाढवणं, त्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबानं